अष्टविनायकापैकी चौथा गणपती जो रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथील श्री वरदविनायक हे अष्टविनायकापैकी चौथे स्थान आहे. काही क्रमानुसार ते सातवे सुद्धा मानले जातात. इच्छापूर्ती करणारे आणि नवसाला पावणारे दैवत म्हणून ही मूर्ती प्रसिद्ध आहे, जी 1725मध्ये रामजी महादेव बिवाळकर यांनी वसवलेली येथील ही मूर्ती स्वयंभू असून भक्तांना गाभाऱ्यात जाऊन पूजा करता येते. आता हे जे स्थान आहे, हे स्थान रायगड जिल्ह्यात खोपोलीजवळ, म्हणजे खोपोलीपासून म्हणजे आपण पुणे मुंबई हायवेला जर पुण्यावरून जात असेल तर खोपोलीनंतर खालापूर टोल नाका आहे, खालापूर फाटा येतो आणि त्याच्या पुढं हा महड म्हणून फाटा येतो. त्याच्या पुढं पाली म्हणून एक गणपतीचं तिसरं स्थान आहे, ते बल्लाळेश्वर. तर इथं आपण महडला 1 किलोमीटर फक्त अंतर आहे हायवेपासून. आपण जाऊ शकता. खंडाळ्याच्या घाटातून खाली उतरायचं आणि खोपोली लागलं की खोपोलीपासून थोड्या अंतरावर आणि हायवेपासून 1 किलोमीटर अंतरावर महड हे दैवत आहे. हे महड हे वरदविनायक म्हणून प्रसिद्ध आहे. तर इथली जी मूर्ती आहे, ही मूर्ती स्वयंभू आहे. स्वयंभू असून ती 1690मध्ये तलावात सापडलेली होती. मंदिराच्या मागच्या साईडलाच तळा आहे. त्या तळ्यामध्ये ही मूर्ती सापडली होती आणि तिथून त्याचं स्थापना करून ही मूर्तीचं स्थापना केलेली आहे. आणि ही स्वयंभू मूर्ती 1690मध्ये तलावात सापडलेली होती. तर दैनिक अखंड तिथं दीप आहे, तो 1892 पासून इथे एक दिवा जो आहे तो अखंड तेवत आहे. 1892 पासून अजून तो विझलेला नाही. त्याला रोज तेल वगैरे व्यवस्थित करून तो अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे. मंदिराची जी रचना आहे, ते मंदिर साधे असून 25 फूट उंच सुवर्ण कलश आहे आणि मंदिराच्या चारही बाजूला हत्तीची शिल्प आहेत. अखंड उपासना हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जिथे भक्तांना गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला स्पर्श करून पूजा करण्याची अनुभूती मिळते, अशी तिथली ख्याती आहे. तर माझा मुलगा आणि मी आम्ही मोटरसायकलवरून ह्या महडला जात होतो. घाटाचं नयनरम्य दृश्य पाहून अगदी छान वाटतं. आणि घाट संपला की लगी खोपोली झाले की 1 किलोमीटर अंतरावर महड आहे आणि महडला दर्शनासाठी आल्यानंतर मोठं प्रसन्न वाटतं. चांदीचा दरवाजा असलेल्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती खूप सुंदर आणि सुरेख आहे. बाकी पूजेचं साहित्य वगैरे हे सगळं रोडवर मांडलेलं असतं. दुकान आहेत, त्या दुकानातून आपण घेऊन पूजेची थाळी घ्या आणि मंदिराच्या रांगेमध्ये आपण जाऊन उभं राहायचं आहे. आम्ही ऑर्डिनरी गेल्यामुळं जास्त गर्दी नव्हती, पण पूजेची थाळी तिथं विकत घ्यायची आणि मंदिराच्या रांगेत उभा राहून मग आपण दर्शन घ्यायचं. दर्शन घेताना तिथं फोटो काढायला अलाउड नसल्यामुळे मोठा त्रास निर्माण झाला, कारण देवाच्या मूर्तीचा फोटोच मिळाला नाही. मी तरी खिशात कॅमेरा घेऊन लाईव्ह करून गेलो होतो, पण शूटिंग त्याचं काय आलं नाही. म्हणून मग मी फोटो जे टाकलेले आहेत ते ऑनलाईन जे आपल्या नेटवर आहेत तेच फोटो टाकलेले आहेत. हे जे तळं आहे, ह्या तळ्याच्या मध्ये ही मूर्ती सापडली होती आणि ही मूर्ती सापडल्यामुळं ह्या तळ्याच्या शेजारीच त्याची स्थापना करून मोठं मंदिर हे बांधलेलं आहे. तर अष्टविनायकामध्ये त्याचं गाणं खूप सुंदर आहे. देवळाच्या माग हाय तळ, मूर्तिगानाची पाण्यात मिळ, तिथं बांधलं त्यानं देऊळ,
दगडी महिरप प्रचंड मंगल मूर्ती हो, वरदाला या विनायकाची पूजा कराया येती हो, जी 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 जी. अशा प्रकारे अष्टविनायकामधलं जे कडवं आहे ही ह्या गणपतीवर आधारित आहे. आणि अशा प्रकारे ही गणपतीची पूजा आपण करायचे. गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये उंदीर आहे. उंदराच्या कानामध्ये बरेच भक्तजन आपली अडचण सांगत असतात आणि त्यामुळं समोरून मला शूट करायला येत नव्हतं. प्रत्येकजण कोणतरी तिथं आडवा असायचाच. तर अशा प्रकारे ही गणपती बाप्पांची एक मोठं स्थान आहे अष्टविनायकामधलं, जे 4थं स्थान आहे. मी थोडासा प्रयत्न केला आहे शूटिंग करण्याचा, पण ते काय झालेलं नाही. म्हणून मग मी नेटवरचंच फोटो तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतो आहे. तर अशा प्रकारे ह्या गणपती बाप्पाचं आपण दर्शन घ्यायचं आहे. आणि आज अंगारकी चतुर्थीच्या योगावर हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी तो व्हिडिओ पाहायचा आहे. गणपती बाप्पाचं दर्शन हे मोठ्या श्रद्धेनं आणि आपण शांतीपूर्वक आणि मनात श्रद्धा ठेवून आपण हे करायचं आहे. आता तुम्ही ह्या गणपतीला जाणार कसे, तर जवळचं तुम्हाला रेल्वे स्टेशन आहे कर्जत, हे 25 किलोमीटर आहे. आणि खोपोली हे 6 किलोमीटर आहे. तुम्ही खोपोली किंवा कर्जतला उतरून रेल्वेने जर प्रवास करणार असाल तर तुम्ही हे जाऊ शकता. तर वरदविनायक ह्या रूपात ह्या गणपती बाप्पांचं आपण दर्शन करत असतो. तर धोंडू पोडकर यांना त्या तलावात 1690 सालीची मूर्ती सापडलेली आहे. आणि ती 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर याने इथं ते देऊळ बांधलं आणि महड या गाव वसवलं. तर अशा प्रकारे हे मंदिर खूप छान आहे, सुंदर आहे. तर अष्टविनायकाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून तुम्ही नेहमी यालच. पण महड हे खोपोलीपासून अगदी जवळ असल्यामुळे रोडच्या जवळच असले तर आपण एक वेळ दर्शनाला अवश्य आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावे. गणपती बाप्पांचं दर्शन घ्या आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गजानन मोरया. धन्यवाद.